मिरजेत शाही ईदगाह मैदानावर ईद उल अजहा नमाज उत्साहात संपन्न। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ईद उल अजहाची नमाज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले। यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून नमाज अदा केली। नमाज पठणानंतर शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला। तसेच देशाच्या प्रगती, सुखसमृद्धी आणि शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नमाजासाठी येणाऱ्या बांधवांच्या सोयीसाठी 20 कूलरची व्यवस्था केली होती। यावेळी खुतबा पठण बुरानुद्दीन खतीब यांनी केले तर ईदची नमाज निजामुद्दीन सनदी यांनी अदा केली। कार्यक्रमास ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर, उपाध्यक्ष युनुस शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक पंकज म्हेत्रे, समीर मालगावे, इलियास शेख, पत्रकार नजीर झारी, अमन काझी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। बकरीदच्या निमित्ताने मी तमाम मुस्लिम बांधवांना, सर्व सांगली, मिरज, कुपवाडच्या नागरिकांना शुभेच्छा देतो की बकरीद शांततेत सुखसमाधानात जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर आज बकरीद ईद सणानिमित्ताने या ठिकाणी नमाज पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी प्रमुखाने हा उन्हाचा तडका असल्यामुळं ट्रस्टच्या माध्यमातून यावेळी येणाऱ्या नमाज भाविकांना या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून आणि त्याचबरोबर आमच्या या विधानसभेचे अध्यक्ष आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मैदानावरती विंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत। त्यामुळे त्यांचं पण या ठिकाणी मी समाजाच्या वतीने त्यांना पण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजपर्यंत आपण बघितलं तर ईदगाहवर तर थोडी आपण या ठिकाणी यशस्वी रीतीने चांगली वाटचाल करत आहे, तर भविष्यात ह्याच्यापेक्षा पण चांगली सुविधा या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजणी मिळून करणार आहोत। त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचा मैदानचा पूर्ण कायापालट होईल। त्याच ठिकाणी सर्वजणी आलेल्या नमाज पढण्यासाठी आलेल्या सर्व लोकांचं मी या ट्रस्टच्या वतीने हार्दिक आभार मानतो। ठिकाणी बकरीद ईदच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या शाही ईदगाह ट्रस्टच्या वतीने ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी चालू आहे। सकाळपासून 10-15 युवकांनी या ठिकाणी रक्तदान केलेले आहेत। परत या लोकांना मी आवाहन करतोय, हे 4 वाजेपर्यंत चालणार आहे, तर आपण या ठिकाणी येऊन आपण रक्तदात्यांनी रक्त द्यावं।